नमस्कार मंडळी. तर आज आहे आमच्या सुट्टीचा दिवस. माझ्याही सुट्टीचा आणि माझ्या मुलांच्या सुट्टीचा दिवस असतो. तर तुमच्याकडे असतो की नाही असा सुट्टीचा दिवस? सगळ्यांकडेच असतो मला माहिती आहे. सो माझ्यासाठी सुट्टीचा दिवस म्हणजे रिलॅक्स फील असतं आणि मस्तपैकी उशिरा उठणं झालं आणि मुलांनी चहा दूध मागितलं होतं. सो त्यांना मस्त दूध आणि बिस्किट, एकाला चोकोज. बरं, प्रत्येकाची फरमाईश वेगळी असते. असं नाही की एकाने एक मागितलं म्हणून त्याला तेच दिलं जातं, असं नाही आहे. माझ्या घरात इनमीन 4च माणसं आहेत, पण त्या 4ही जणांची फरमाईश फार वेगवेगळी असते आणि ते करावंच लागतं. नाही दिलं तर मग चिडचिड. छोटं तर माझं फार आगाव आहे. आणि त्यानंतर मगच सगळ्यांना मी दूध आणि हे देऊ केलं. यांचा तर काय उपवासच होता, त्यामुळे यांचा उपवास असला की आमची मज्जा असते, कारण शॉर्टकटमध्ये चालून जातं सगळं काही. तर त्यामुळं खूप मज्जा असते आमची. आणि मुलं पण ॲक्सेप्ट करून जातात की ठीक आहे, शॉर्टकटच शकतात. आणि त्यांना कसं शॉर्टकट म्हणजे असं टेस्टी आणि असं खाणं दिलं तर हां ठीक आहे, चपाती भाजी त्यांना जात नाही बिलकुल. त्यामुळे आमची मजा होती. तर दुपारी आमच्याकडे ईशा दीदी आली होती, तर आम्ही बनवलं तर अंडा राईस. इव्हिनिंगला मस्त चहा दूध दिलं मुलांना आणि त्यानंतर मस्त असं स्वच्छ किचन असेल तर काम करायला पण बरं वाटतं. आणि मी लावली होती स्वामींची तारक मंत्र, आणि ते तारक मंत्र चालू असतानाच म्हटलं चला इकडे पटापट स्वयंपाक करून घ्यावा. आज भाजीमध्ये होती मस्त मटकी आणि वाटाण्याची उसळ. रस्सा भाजी करणार होती थोडीशी लपतपी. सो लवकर स्वयंपाक करण्यामागचं कारण की आज आमचा उपवास असतो, त्यामुळे स्वयंपाक मी जरा लवकरच करायला घेते. आणि मुलं मस्त खेळत होते एक साईडला. सो अशा प्रकारे सॅटर्डे आमचा गेलेला होता. आणि मस्तपैकी इकडे वरण मी फोडणीला देते आहे शेवटला, कारण की सगळा स्वयंपाक झाला होता आणि मुलांना भूक लागली म्हणून पटकन वरण आहे. आणि वरणाच्या मी आधीच ना कुकरला लावताना त्यात टोमॅटो, जिरं आणि हे सगळं टाकून घेते, हळद आणि हिंग वगैरे. आणि त्यानंतर मग फोडणी देताना खाली लसूण वगैरे ह्याची फोडणी देते. सो अशा प्रकारे वरणही झालेलं आहे आणि आम्ही घेतलं जेवण करून. आणि जेवण करून घेण्यामागचं लवकर कारण की हे काय आले नाही लवकर, त्या मुलांना भूक लागली होती, त्यामुळे त्यांना मटकं पटापट जेवायला वाढत दिलं, कारण मला शिकायलाही सोडायचं. तर मॅडमची काय घाई, काकी मला चपाती बनवायचीच आहे. इतकं फोर्स करून दिल्यानंतर मी तिला चपाती बनवायला दिली, मस्त मटकीची उसळ. आणि त्यानंतर सगळं जेवण वगैरे झालं, क्लिनिंग झालं. आणि माझं पिल्लू माझ्या स्कूलमध्ये दाखवते की कसा व्यायाम करतो आम्ही असं ऑल. तर असा काहीसा दिवस गेलेला आहे माझा गाईस. तर चलो, सबस्क्राईब करा चॅनलला अजून कोणी नवी असेल तर, आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. बाय.